नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र उर्देश्वर येथे एकजूट महाराष्ट्र न्यूज गेले. या क्षेत्राची तुम्हाला माहिती व्हावी आणि तुम्हीही निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्री क्षेत्र उर्देश्वरास भेट द्यावी, हा आमचा उद्देश आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः मी सुनील गुर्जेमुळे श्री क्षेत्र उर्देश्वर देवस्थान पुरोहित. ही मंदिराचे वैशिष्ट्य नाथ संप्रदायाचं गुरुस्थान म्हणून वृद्धेश्वर यांना संबोधलं जाते. या ठिकाणी सर्व नाथांचा यज्ञ झाला. गोरक्षनाथाई डोंगर सोन्याचा किल्ला म्हणून गर्भागिरी पर्वत याला म्हणतात. ही लिंग आहे
दरवर्षी उद्दिंगतत्व आठवण वृद्धेश्वरच म्हणतात. अशी महादेवाची स्वयंभू कुठे पिंड नाही आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रावणी 3रा सोमवार, महाशिवरात्री याचा उत्सव श्रावण महिन्यामध्ये महिनाभर उत्सव चालू असतो. हे नाथ संप्रदायाची गुरुस्थान म्हणून वृद्धेश्वर देवस्थानकडे पाहिलं जातं. या ठिकाणी सर्व नाथांचं यज्ञ झाल्यानंतर पूर्व दिशेला मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे, उत्तर दिशेला कानिपनाथाचं मंदिर आहे. अशी राजवीर वृद्धेश्वर देवस्थानची ख्याती आहे. हे जे लिंग आहे ना, हे लिंग स्वयंभू आहे. हे दर महाशिवनेला गावाच्या दाण्यावर एक लिंग आहे ना, वृद्धी होते वाढते म्हणून त्याला वृद्धेश्वर म्हणतात. तर हे नाथ संप्रदायाचे गुरुस्थान आहे. ज्यावेळेस नाथांनी या ठिकाणी यज्ञ केला, त्या यज्ञाकरता येते 33 कोटी देव आले. त्यावेळी शंकराने पार्वती येते म्हातार रूपात आले, म्हणून कोणी याला म्हातारदेव म्हणतात. वृद्धेश्वर म्हणजे ही पिंड दर महाशिवनेला गावाच्या दाण्यावर एक वृद्धी होती वाढून त्याला वृद्धेश्वर म्हणतात. तर हे आदिनाथ म्हणजे नवनाथांचे गुरु आहेत. आदिनाथ गुरु सुप्रसिद्ध लागतात. नाथाची परंपरा इथून सुरू झालेली. देवाचे रांग देवराईपर्यंत चांगली होती म्हणून त्या गावाला नाव होतं देवराई. शिवशंभो शिवशंकर हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अध्यक्ष बरोबर झाले. अध्यक्ष कुठे गेले काय उडीत नसेल आतमध्ये घालणार नाही पत्रकार असं आहे. मंदिराची सगळी ख्याती माहिती पूर्ण जगासमोर पावसायची. हा हा दर्शन झालं. पूर्ण एकाच दगडामध्ये कोरलेलं राहू भरा नाही. ज्ञानेश्वरी 18व्या जगमाऊली या तीर्थाचं वर्णन करतात. ना आली गुरु शंकरा, लागून शिष्य परंपरा, बोधाचा संसार झाला ज्यामध्ये. तर नाथ संप्रदायाचं मूळ स्थान म्हणजे हे वृद्धेश्वर आहे, म्हातारदेव म्हणते. तर नवनाथ ग्रंथ 23व्या अध्यायात या स्थानाचं वर्णन केलेलं आहे. तर या नाथ संप्रदायाचं मूळ स्थान नवनाथापैकी एक करभंजन नारायणाचे अवतार गहिनीनाथ. या गहिनीनाथांना या ठिकाणी अनुग्रह म्हणजे दीक्षा दिलेली वयाच्या 7व्या वर्षी. आणि तीच संपूर्ण विद्या जारण मारण उच्चाटन सगळी विद्या मग ती हिते शांभव आद्वानंद वैभव संपदिले सुरश्री गहिनीनाथा. ही गहिनीनाथांनी पूर्ण विद्या ही सगळी ही निवृत्तीनाथांकडे दिली. आणि निवृत्तीनाथांनी संपूर्ण विद्या ही माऊलीकडे दिली. आणि माऊलीने एक मोठी क्रांती केली का हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून जड संप्रदाय स्वतःजवळ ठेवला आणि जड तळागाळातल्या माणसापर्यंत हा संप्रदाय पोहोच केला. पण मूळ संप्रदाय हा नाथांचा संप्रदाय आहे. आणि ह्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आम्ही गेले 20 वर्षापासून या ठिकाणी येऊन नवनाथ पारायण करतो. आणि ह्या मठात थांबायचं कारण म्हणजे सद्गुरू ब्रह्मीपुत्र रघुनाथ महाराज उंबरेकर यांना साक्षात्कार झालेला हा वृद्धेश्वर देवाचा. म्हणून देव आम्हाला ओळखत नाही, एखाद्या महात्म्याच्या बोटाला धरून आणि मग ते आम्हाला ओळखतात. म्हणून ह्या मठात आम्ही इथं थांबतो. कारण ते सांगतात तिथं हे आमचे भक्त आहेत. म्हणून आम्ही आमचे गहिनाथ गडांचे निश्चित गायक हरिभक्त परायण असो सानप
हरिभक्तपरायण शेषराव महाराज खेडकर हे पण उपस्थित असतात दरवर्षी आणि खूप मोठ्या श्रद्धेने इथं पारायण करतात. काय माठाचं काय चेहऱ्यावर काहीतरी प्रसार व्हायचा असेल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.